जेव्हा जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा विषय येईल, जिथे जेव्हा जेव्हा भव्यता दिसेल, जेव्हा जेव्हा एखादा सामान्य मराठी माणूस एखादं मोठं स्वप्न बघताना दिसेल, जेव्हा एखादा माणूस त्याच्या व्यावसायिक गुणवत्तेमध्ये समोरच्याला ठरलेल्यापेक्षा जास्ती काहीतरी देण्यासाठी जीव तोडताना दिसेल, अशा प्रत्येक वेळी आयुष्यभर नितीन देसाईंची आठवण येत राहील. आणि लक्ष्मी रोड हा मुद्दा नाहीये, जिथं कुठं गणपती बाप्पा तिथं आहे, मग तो रस्ता लक्ष्मी रोड असू द्या, कुमठेकर रोड असू द्या, किंवा अजून एखाद्या वस्ती भागातली छोटीशी गल्ली असू द्या, ते त्या गणपती बाप्पासाठी, त्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आपण वादन करतोय. रस्ता कोणता का असू, त्याने काही फरक नाही पडत. राजकारण हे साधन आहे, राजकारण हे माझं साध्य नाही. बरोबर. गणेशोत्सव मंडळ असेल किंवा समाजकारण असेल, वेगळ्या संघटना असतील, याच्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रवास हा राजकारणात जाण्याचं प्रमाण, पुन्हा मी तेच सांगतो, दुर्दैवाने आपल्याकडे ते कमी आहे. बर. ते खूप जास्ती असायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. बर. नमस्कार मित्रांनो, मी राज लोखंडे. बाराखडी डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण इतिहास विसरलेल्या पानांचा, वास्तववादी कविता यासारख्या आपल्या सेगमेंटला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि आताच तुमच्या आशीर्वादाने आपण एक नवीन सेगमेंटला सुरुवात करतो, ते म्हणजे कटिंग विथ. तर ह्या सेगमेंटचा आपण शुभारंभ करतोय कटिंग विथ कार्यकर्ता ह्या सिरीजने. तर बघूया आपण की नक्की काय आहे कार्यकर्त्याच्या मनात दडलेलं, आणि त्याचा नक्की विचार काय आहेत, आणि त्याला नक्की आपल्याला काय सांगायचं. आपल्या आजचे नवीन आणि पहिल्याच एपिसोडचे मान्यवर आणि आपण एक मित्र आणि माझे मार्गदर्शक म्हणू, वैभव दादा वाघ, जे नमस्ते दादा, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महाराष्ट्र राज्याचे सेवा मित्र मंडळाचे पण ट्रस्टी आहेत, आणि एक म्हणजे आमच्या दोघात कॉमन गोष्ट म्हणजे आम्ही दोघं वादक आहोत. आणि सगळ्यात मोठी आवडतीची गोष्ट अशी की बाबा आम्ही रमण बागे आहोत. तर दादा, तुझं खूप सहर्ष स्वागत त्याच्यामध्ये. तू पहिल्या गोष्ट ह्यासाठी टाइम दिला यासाठी धन्यवाद. आणि खूप आपल्याला गप्पाच मारायच्या आहेत. तर सुरुवातच इथून करू की तुझा हा लहानपणीपासूनच्या आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्याबद्दल तू कसं काय सांगशील एक शॉर्ट मध्ये. तुझ्या आत्ताच्या जी आपण ओळख घेतली, त्यातली जी कॉमन गोष्ट म्हणाला, तीच माझी खरं तर कार्यकर्तागिरीची सुरुवात आहे. रमणबाग. म्हणजे जसं रमणबागेत ऍडमिशन घेतली तेव्हा शाळेतलेच आपले संस्कार होते. टिळक, आगरकरा, आपल्या सगळ्या शाळेचा वारसा, आणि राष्ट्रीय शिक्षणासाठी स्थापन झालेली आपली संस्था, आणि त्याच्यातली रमणबाग ही शाळा. मला जसं आठवतंय, जसं मी सगळ्यात पहिलं आंदोलन आयुष्यातलं इयत्ता 8वी मध्ये असतानाच केलं होतं रमणबागेमध्ये. 8वी मध्ये असताना, किती साली, आता साल एक्झॅक्ट नाही आठवत ना, पण जेव्हा भारताने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा अटलजी पंतप्रधान होते तेव्हा अणु चाचणी घेतली होती. आणि तेव्हा अटलजींनी एक अख्ख्या देशाला एक सूचना दिली होती की स्वदेशी वस्तू वापरा. बरोबर. तर स्वदेशीचं आंदोलन हे माझ्या शाळेतलं सगळ्यात पहिलं आंदोलन, आणि तेव्हापासून सगळं चालूच असायचं. रमणबागमध्ये असताना, थँक्यू, शाळेमध्ये असताना आम्ही शाळेतल्या शाळेत एक ओंकार क्लब नावाचा एक ग्रुप स्थापन केला होता. त्याच्यानंतर आमच्या शाळेतलं ग्रंथालय, आमच्या वर्गातलं हे खूप फेमस ग्रंथालय होतं. म्हणजे असं कित्येकदा व्हायचं की शाळेच्या ग्रंथालयात जी पुस्तकं नसायची ती आमच्या वर्गाच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध असायची. म्हणजे आम्ही तिकडे ती ढापायचो नाही, मुलं घेऊन आलेली असायची ती. म्हणजे मुलांच्या डोनेशन मधनं प्रत्येकाने आपल्या घरची पुस्तकं शाळेमध्ये आणून आम्ही वर्गाचे ग्रंथालय चालू केलं होतं. पण याच्यातल्या सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी अशा ठरल्या, त्या म्हणजे मी 10वीत असताना जे कारगिल युद्ध झालं, कारगिल युद्ध हा एक खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला. तेव्हा भारत पाकिस्तान मॅच होती, मला अजूनही आठवतं. कारगिलची एकीकडे लढाई चालू होती, युद्ध चालू होतं, आणि आपला अख्खा देश तेव्हा कारगिल युद्ध वर्ल्ड कप मध्ये रमला होता. कोणा काही कळतच नव्हतं की काय चाललंय. आपले सैनिक अगदी 20-22 वर्षाचे तरुण अधिकारी आता सीमेवरती शहीद होतात, याची संपूर्ण देशाला कल्पना पण नव्हती. पण तेव्हा पुणे मराठी ग्रंथालय जे आहे तिकडं पहिल्यांदा 1-2 दिवस माझ्या त्या वाचनात त्या बातम्या आल्या, आणि मग मी रोज न चुकता पुणे मराठी ग्रंथालयात जायचो आणि कारगिल युद्धाच्या सगळ्या बातम्या वाचायचो. आणि त्याच्यातनं एक विचार डोक्यामध्ये येत गेला, आणि एक नागरिक म्हणून आपली भूमिका समजायला लागली की फक्त भारत पाकिस्तानची वर्ल्ड कपची मॅच असो किंवा मॅचेस जिंकल्यानंतर पुण्यातल्या रस्त्यांवरती हातात तिरंगे घेऊन होणारा उन्माद असो, याच्या पलीकडे जाऊन देशभक्ती काहीतरी वेगळी गोष्ट आहे. बरोबर. अशी ती एक जाणीव तयार व्हायला लागली. आणि त्याच्यामुळे आपण का
काय याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, असे विचार डोक्यात यायला लागले. त्याच्यातनं मानसिक तयारी होत होती कारगिल युद्धामुळे, पण त्याला ऍक्च्युअल काम करण्याचा जो प्लॅटफॉर्म मिळाला होता माझ्या 10वीच्या सुट्टीमध्ये, जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता झालो. ही सेवा मित्र मंडळ हे पुण्यातलं अत्यंत मोठं मंडळ आहे. प्रसिद्ध मंडळ आहे. सुदैवाने मी सेवा मित्र मंडळ चौकातच राहिलाय. 10वीच्या सुट्टीमध्ये मी मंडळात गेलो आणि तिकडनं कार्यकर्ता म्हणून माझा एक प्रवास, एक प्रयत्न स्वतःला घडवण्याचा कार्यकर्ता म्हणून तो सुरू झाला. तो आजतागायत चालूच आहे. वा, म्हणजे कारगिल युद्धामुळे तुला प्रेरणा पण मिळाली आणि तू खूप म्हणजे तो एक सुरुवातीचा सगळ्यात तुझा टर्निंग पॉईंट ठरला. सगळ्यात महत्वाची गोष्ट कारगिल युद्ध ठरलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे असं आपण म्हणतो ना की आपल्या डोक्यात असे विचार येत असतात, प्रत्येकाची भावना असते आपल्याला काहीतरी करायचंय, पण प्रत्येकालाच तो प्लॅटफॉर्म मिळेल असं नाही. अनेक जण त्या प्लॅटफॉर्मच्या शोधत असतात. माझ्या सुदैवाने मला योग्य वेळी योग्य वेळात योग्य प्लॅटफॉर्म मिळाला. बरोबर. आणि प्लॅटफॉर्म मिळाला तरी तेवढी हिंमत आणि तेवढी इच्छाशक्ती प्रत्येकाकडे असतेच असं नाही, असं आपण कन्सिडर म्हणू शकतो बऱ्याच वेळेला. हा, काय होतं जेव्हा आपण कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरू करतो तेव्हा सगळेच जण आपण खूप रॉ असतो. फक्त एक इच्छा असते आपल्याला काम करायचंय. बरोबर. पण आता जी विशेषण तू वापरली तर ती मला असं वाटतं की गणेशोत्सव मंडळात काम करताना आपण या सगळ्या गोष्टींसाठी तयार होत जातो. सुरुवात आपली त्या सगळ्यांची हे करून निघतो. तर दादा, मला असं विचारायचं की आतापर्यंत म्हणजे खूप संघटना आहेत, बरेचशा संघटना काम करतायत आणि वंदे मातरम संघटनेचा तू आता महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष आहे. तर त्या गोष्टीची सुरुवात कशी झाली आणि म्हणजे ह्या संघटनेचं थोडक्यात एक आतापर्यंत सगळे लोक काम बघत आहेतच, पण एक तुझ्या दृष्टीने एक उद्दिष्ट म्हणा किंवा इम्पॉर्टन्स म्हणा, तर हे कसं काय? सार्वजनिक गणेशोत्सवातनं माझी स्वतःला घडवायला सुरुवात झाली. मी खूप छोट्या छोट्या गोष्टी मंडळातनं शिकलो. म्हणजे लोकांशी संवाद साधणं असेल इथपासून, म्हणजे समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाशी, म्हणजे कलाकारांपासून गुन्हेगारांपर्यंत सगळ्यांशी कसा संवाद साधायचा यांच्याशी मी बोलायला लागलो. त्याच्यातनं मला लोकांच्या समस्या कळायला लागल्या आणि ऍक्च्युअल समाजामध्ये काय घडत असतं याचे ते आपण अंडर करंट जे म्हणतो ते मला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये अनुभवायला वेळोवेळी मिळाले. त्याच दरम्यान मी दैनिक लोकमत असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, या वृत्तपत्रांच्यासाठी लेखन पण करत होतो. आणि ते लेखन बऱ्यापैकी लोकांना ते आवडायचं आणि त्याच्यातनं मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत होतो. त्याच दरम्यान जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी मला तेव्हा त्यांच्या युवक विंगसाठी काम करण्यासाठी निमंत्रित केलं होतं की ते म्हणायचं की तू या टीममध्ये ये. पण 2005 ते 2006च्या दरम्यान वंदे मातरम संघटनेचे संस्थापक आहेत संजय नहार. तर नहार सरांचा मला अचानक एकदा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की वंदे मातरम संघटनेची मुवमेंट परत उभी करायची आहे. आणि मी थोडासा विचार केला एक दिवसाभराचा. माझे ते सगळे सहकारी आहेत की जे या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या बरोबर होते. गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता म्हणून असेल किंवा SP कॉलेजमध्ये मी राष्ट्रभक्त युवा मंच या नावाची एक संस्था स्थापन केली होती. तर या प्लॅटफॉर्म्सवरती माझ्याबरोबर असलेले सगळे सहकारी त्यांच्याशी मी बोललो आणि वंदे मातरम संघटनेच्या कामाला आम्ही ती काय म्हणू आपण ती जबाबदारी घ्यायचं ठरवलं. वंदे मातरम संघटनाच का, त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण, ज्यांना आपण रोल मॉडेल म्हणून मी डोळ्यासमोर धरत होतो की भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, म्हणजे तो एक भारलेला काळ असतो ना, आपलं वय वर्ष 18 ते 22 हा जो काळ असतो ते, तेव्हा आपण सगळ्याच लेवलला आपल्या शरीराच्या शारीरिक मानसिक सगळ्याच लेवलला आपण आपल्या बेस्ट व्हर्जन मध्ये असतो. बरोबर आहे. तर त्या काळामध्ये हे जे सगळे क्रांतिकारक आहेत ते आपसुकच आपल्या सगळ्यांचे सुपर हिरोज असतात. आणि वंदे मातरम संघटनेची जी स्थापना आहे ती 23 मार्च 1984 म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा जो बलिदान दिन असतो, तो जो शहीद दिवस असतो, त्या दिवशी वंदे मातरम संघटनेची स्थापना झाली. आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार घेऊन काम करणारी ही संघटना आहे. म्हणजे वंदे मातरम संघटनेचा नहार सरांनी मला विचारायच्या अगोदर वंदे मातरम संघटनेच्या कामाबद्दल मला माहिती होतं. वंदे मातरम संघटनेचं पूर्वाश्रमीचं ते काम होतं की जेव्हा खलिस्तान मुवमेंट एकदम जोरदार होती तेव्हा वंदे मातरमचे हजारो कार्यकर्ते पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात काम करत असायचे. पुण्यातली कराची ती एकमेव संघटना आहे की त्याचा संघटनेने एक बलिदान दिले. शहीद दत्तात्रय गायकवाड म्हणून पुण्यातले तेव्हा ILS लॉ कॉलेजचे विद्यार्थी होते की जे वंदे मातरमचे कार्यकर्ते होते. ते पंजाबमध्ये पुरामध्ये एका शीख कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांनी भर पुरामध्ये उडी मारली. त्या कुटुंबाला वाचवलं, पण दुर्दैवाने त्या घटनेमध्ये शहीद दत्तात्रय गायकवाड शहीद झाले. आज सुद्धा पंजाबमध्ये त्यांचं स्मारक आहे.
तर हा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार होता, ही राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा होती. या कामाबद्दल मला माहिती होतं. त्याच्यामुळे जेव्हा मला नाहर सरांनी या कामाबद्दल विचारलं तेव्हा आम्ही ही काय म्हणू ते हे एक व्रत आहे. वंदे मातरम संघटना एक व्रत आहे. वंदे मातरम शब्दाचा इतिहास आहे की वंदे मातरम म्हणलं की म्हणजे आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून बघितलं की तुम्हाला नार हार फुलं सन्मान कधी मिळत नाही. वंदे मातरम म्हटलं की लाठ्या काठ्या आणि जेलच करावं लागतं. आणि ते त्या शब्दातच आहे की वंदे मातरम म्हणून तुम्हाला मान मराठा कधी मिळत नाही. वंदे मातरम म्हणून तुम्हाला लाट्या काट्याच खाव्या लागतात. एक संघर्ष आहे वंदे मातरम या नावातच. जसं हर हर महादेव म्हणतो आपण तसं वंदे मातरम, तसंच वंदे मातरमचं पण आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे ते जे एक व्रत होतं ते व्रत आम्ही स्वीकारायचं ठरवलं आणि आजपर्यंत वंदे मातरम संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. तर वंदे मातरम संघटना जॉईन करण्याआधी तू खूप विचार केला होतास आणि मग नंतर त्यामध्ये तू उडी घेते किंवा नाही मला या संघटनेबरोबर काम करायचंय, माझी जी तत्व असतील किंवा माझे विचार आहेत त्या या संघटनेच्या विचाराशी एकदम तंतोतंत जुळतात आणि मग तू आतापर्यंत हे केलंय. तुला कधी असं वाटलं नाही का किंवा ठीक आहे आता मला या म्हणजे मी खूप काम केलं, दुसऱ्या संघटनेत जॉईन करावं किंवा दुसरं काहीतरी चालू करावं असं कधी वाटलं नाही का? नाही, असं कधीच नाही वाटलं. कारण की मुळात काय होतं ना, या सेवा मित्र मंडळ असेल किंवा वंदे मातरम संघटना असेल या गोष्टींचं काय खासियत की इथं माणूस म्हणून आपण स्वतः तयार होत गेलो. म्हणजे जसं आपल्या शाळेबद्दल असतं की जगाच्या कोपऱ्यावरती कुठे का जा आपल्या शाळेबद्दलचा अभिमान कधीच तुटत नाही. आपला तो एक जाज्वल्य अभिमान असतो, आपला कधीच तुटणार नाही. आपला तो एक कनेक्ट असतो त्या गोष्टींची. जिथे आपण घडलो त्या वास्तूशी, त्या मातीशी, त्या लोकांशी आपलं एक कायमस्वरूपी एक कनेक्ट असतो. तेच वंदे मातरम संघटनेच्या बाबतीत आहे. आपण संघटनेसाठी काय केलं याच्यापेक्षा संघटनेमुळे आपल्याला काय काय करायला मिळालं, एक माणूस म्हणून स्वतःला कसं समृद्ध करता आलं, या गोष्टी इतक्या भरभरून आहेत. त्याच्यामुळे असं कधी गरजच नाही पडली. दुसरी गोष्ट अशी होती, मी आणि माझे सहकारी सचिन जामगे यांनी काम करतानाच डे 1 ला आम्ही ठरवून घेतलं होतं. पहिली गोष्ट अशी होती की एक वेळ संघटनेचं काम थोडंसं कमी झालं तरी चालेल, पण संघटना ही कायम एकसंध राहिली पाहिजे. बरोबर. संघटनेमध्ये फाटाफुटी 2 गट 3 गट 4 गट असले प्रकार अजिबात नाही चालणार. एक वेळ काम नाही झालं तरी चालेल, पण संघटना एखाद्या परिवारासारखी एकसंध राहिली पाहिजे. हे आम्ही आता जवळजवळ 16-17 वर्षांपूर्वी ठरवलं तर हे असता गए ते. दुसरं गोष्ट अशी की आम्ही अजून एक नियम ठरवला होता की तेव्हाचं वय म्हणजे आम्ही नुकतेच कॉलेजमधनं बाहेर पडतोय, म्हणजे आपण जे दुनियादारी म्हणतो दुनियादाऱ्यांमध्ये आपण उतरतोय असं ते एक वय असतं. साधारण वय वर्ष 21 ते 30च्या दरम्यान. तेव्हा आम्ही दुसरा नियम एक स्वतःला ठरवून घेतला होता की एक वेळ संघटनेचं काम थोडंसं कमी झालं तरी चालेल, पण संघटनेमध्ये काम करतोय म्हणून एखाद्या तरुणाचं नुकसान झालं हे अजिबात नाही घडलं पाहिजे. की एखाद्याने संघटनेला पूर्ण वाहून घेतलं एखाद्या कार्यकर्त्याने आणि त्याच्यामुळे त्याच्या स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय, स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष होतंय, स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष होतंय, हे असं अजिबात नाही झालं पाहिजे. काम आणि प्रोफेशन हे वेगवेगळेच राहिले. हे असं झालं पाहिजे की इथे काम करताना स्वतः प्रत्येक जण पॉलिश झालाय आणि त्याला त्याच्या करिअरमध्ये उपयोग होतो. आणि आमच्यातला प्रत्येक जण जो माणूस 15 वर्षापासून 20 वर्षापासून आमच्या बरोबर आहे, आज त्या प्रत्येक जण संघटनेत जो ते माणूस काम करायचा त्याच्यात तो इतका चांगल्या पॉइंटला पॉलिश झाला, त्याला त्या कामाचा इतका चांगला अनुभव मिळाला की आज ते लोक त्या पद्धतीचे व्यवसाय करतात. म्हणजे आमच्याकडे जो मुलगा आमचं मानपत्र लिही, पत्र लिही, प्रेस नोट लिही हे जे करायचा, आमचा चिदविलास नावाचा मित्र आहे, तो आज पुण्यातला सगळ्यात टॉपचा कंटेंट रायटर आहे. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची त्याच्याकडे लाईन असते. जे आमच्यासाठी संघटनेमध्ये बाहेरच्या लोकांशी बोलण्याचं काम आहे, जे आमचे दोघं अनिश पाडेकर आणि मनीष पाडेकर हे दोघं भाऊ एकदम तेव्हा खूप प्रो असायचे. आज ते दोघं वकिली क्षेत्रामध्ये खूप उच्च म्हणजे खूप चांगली प्रॅक्टिस त्यांची आहे. संघटने ज्यांनी काम केलं हा प्रत्येक जण इथं तयार झाला आणि त्याने आपापल्या करिअरमध्ये एक वेगळी उंची गाठली. तर सांगायचा मुद्दा हा, हे 2 नियम आम्ही ठरवले होते की एकसंध राहिलं पाहिजे आणि दुसरं इकडे काम करून कार्यकर्त्यांना नुकसान नाही झालं पाहिजे. इनफॅक्ट ते त्यांना फायद्यात असलं पाहिजे संघटनेत काम करणं. आणि सुदैवाने या दोन्ही निकषांमध्ये आजपर्यंत आम्ही पूर्णपणे यशस्वी झालेलो आहोत. वा, मला विचार आवडला की बाबा आपण आपल्याला काय मिळते त्यापेक्षा आपल्या संघटनेकडून आपल्याला काय मिळते ह्या आपण विचारावर चालून पुढे त्या गोष्टी कशा हे करता येईल त्याचं तुम्ही हे केलं, चांगले. आणि दादा आता म्हणजे तुझी सुरुवात पण कार्यकर्ता म्हणून झाली,
तर काय वाटतं तुला की आता तू गेली 15-16 वर्ष कार्यकर्ता म्हणून हे करतोय आणि पुढं पण जेवढं आहे आपल्याला देवाच्या कृपेने आयुष्यात इथपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच हे करशील, कारण सगळ्यांचा करता धरता तो आणि त्याच्या आपण फक्त सेवेकरी आहोत. तर कार्यकर्त्याची डेफिनेशन तुझ्या दृष्टीने काय आहे? म्हणजे आपण एक म्हणतो की बाबा हा कार्यकर्ता हा आहे, कार्यकर्ता असा आहे, आणि मागच्या 15-20 वर्षातला कार्यकर्ता आणि आत्ताचा कार्यकर्ता ह्याच्यामध्ये काय तुला साम्य हे दिसतंय, डिफरन्स दिसतोय किंवा वेगळेपणा दिसतोय? आधीचे कसे होते, आत्ताचे कसे होते? तुझ्या प्रश्नातच बऱ्याच गोष्टींची उत्तरं आहेत. त्याच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल, जे सैनिक असतात, सैनिकांच्या बाबतीत असं म्हटलं तर वन्स अ सोल्जर इज ऑलवेज सोल्जर. येस. तसंच कार्यकर्त्यांचे की वन्स अ कार्यकर्ता इज ऑलवेज कार्यकर्ता. एकदा तुम्ही कार्यकर्ता झाला की तुम्ही आयुष्यभरासाठी कार्यकर्ता असता. कार्यकर्ता म्हणजे काय असतो तर ना, एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर कार्यकर्ता म्हणजे ऑक्सिजन की ज्याच्यावरती समाज जिवंत राहतो, तो म्हणजे कार्यकर्ता. अशी खूप उदाहरणं दिली असतात. कार्यकर्ता खूप वेगळ्या पद्धतीने दिसत असतो की अनेक ठिकाणी असतो की आता उदाहरणार्थ कोणाची मयत झाली की आपण बघतो की 1-2 जण माणसं असतात की ते तिकडे ती सगळी तिरडी बांध तिथं थांबून राहा, म्हणजे फार अगदी शेवटची कवटी फुटेस तोपर्यंत लोक ते तिथं बसून असतात. बरोबर. तर तो कार्यकर्ता असतो. रस्त्याने एखादा अंध मुलगा चाललाय, एखादा अंध विद्यार्थी चाललाय, तर पटकन मैत्रिणीशी बोलणं थांबवतो, तिला सांगतो 2 मिनिटात आलो, पटकन जातो, त्या व्यक्तीला रस्ता क्रॉस करून देतो. अशा खूप वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये, म्हणजे अगदी कॉलेजच्या कट्ट्यांवरती नुसतं कळलं की शेजारच्या ग्रुपमध्ये चर्चा चालू आहे की तुझा हा ब्लड ग्रुप आहे का, माझे असे असे आजारी आहेत, हा ब्लड डोनर लागतोय, तर होऊन त्यांच्याशी बोलायला जाणं आणि पार तो डोनर शोधून त्या डोनरकडनं ब्लड डोनेशन घडवून त्या डोनरला घरी सोडवणारा हा कार्यकर्ता असतो. असा कार्यकर्ता खूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळत असतो. तर मुळात काय आहे ना, कार्यकर्ता ही एक वृत्ती आहे, कार्यकर्ता हा एक संस्कार आहे की तो असं ठरवून नाही आणता येत की तो एकदा तुमच्यात असला की तो कोणत्या पद्धतीने बाहेर येईल हे फक्त तुम्ही अगोदर त्याचा विचार नाही करू शकत, तो आपोआप येतो बाहेर. त्याच्यामुळं एकदा तुम्ही कार्यकर्ता झाला की तुम्ही कायमस्वरूपी कार्यकर्ता असतातच. तुझा जो ह्याच्यातला दुसरा प्रश्न होता की किंवा असं पण आपण घडतो की काही जणांनी तरुणपणामध्ये खूप झोकून देऊन एखाद्या संघटनेसाठी एखाद्या पक्षासाठी काम केलेलं असतं, नंतर ते लोक कुठेतरी जॉबला लागतात, व्यवसायात अडकतात, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे तो कार्यकर्ता संपलेला नसतो. जशी वेळ पडेल तसा तो कार्यकर्ता बाहेर येऊन काम करतच असतो. की ज्याचं उदाहरण आपण कोरोनामध्ये बघितलं की कोरोनामध्ये भारतासारखा प्रचंड मोठा देश की अख्ख्या जगाला टेन्शन होतं की भारताचं काय होणार कोरोनामध्ये, सगळ्यात मोठी लोक झालं उलट. त्यातल्या त्यात सगळ्यात चांगल्या पद्धतीने कोरोनातनं बाहेर पडलेला देश म्हणून जगात 1 नंबरचा देश म्हणजे भारत देश. हे कोणत्या राजकीय पक्षामुळे, कोणत्या राजकीय नेत्यामुळे किंवा हे कोणामुळे इंडिव्हिज्युअल नाही झालेलं. हे जे घडलं, कोरोनासारख्या मोठ्या संकटातनं देश बाहेर आला, तो भारतामध्ये मुळात ही जी कार्यकर्ता सिस्टीम आहे, त्या कार्यकर्ता सिस्टीममुळे जे असे लाखो कोट्यवधी कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळं कोरोनासारख्या काळात आपण बाहेर पडू शकलो. खूप वेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते त्याच्यामध्ये काम करत होते. म्हणजे असे जे लोक होते ना की जॉबमुळे त्यांच्यातला कार्यकर्ता विझलेला आहे, ते लोक पण कोरोना काळामध्ये त्यांच्या सोसायटीमध्ये काम करतायत, त्यांच्या चौकात काम करतायत. काही नाही तर जे लोक काम करत होते रस्त्यावर ऑनफिल्ड, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे खूप महत्वाचं काम होतं. तर असे जे प्रत्येकामध्ये छुपा कार्यकर्ता असतो, तो प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने रस्त्यावरती काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहिला. कार्यकर्ता कार्यकर्ता जे आपण म्हणतो ना, यत्र तत्र सर्वत्र, असा सगळीकडे हा कार्यकर्ता आहे. आता राहिला प्रश्न जे तू म्हणाला की पूर्वीचा काळ आणि आत्ताचा या कार्यकर्त्यामध्ये काय फरक पडतो का, तर तो स्वाभाविकपणे पडतो आणि तो पडत राहणार. काय काम करताना कार्यकर्ता आहे ना, ही एक चळवळ आहे. कार्यकर्ता ही चळवळ असते. जर चळवळ प्रवाही ठेवायची असेल तर त्याच्यात बदल होणं अपेक्षित असतं. जर त्याच्यात बदल होत गेले तरच ते प्रवाही राहतं. त्याच्यामुळे दर 15 वर्षाच्या कालावधीनंतर कार्यकर्त्याची काम करायची पद्धत याच्यामध्ये बदल होत जातात. म्हणजे उदाहरणार्थ, पूर्वी जर एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जर काम करायचं असेल तर जेव्हा सोशल मीडिया नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, प्रत्येक जण कट्ट्यांवरती यायचे, कट्ट्यांवरती गप्पा व्हायच्या,
तेव्हा कार्यकर्ते काय करायचे की जसं आपण लातूरचं बघितलं, लातूरला जेव्हा भूकंप झाला तेव्हा मी खूप लहान होतो, प्राथमिक शाळेमध्ये होतो, पण मला अजूनही आठवतं लातूर भूकंपाच्या वेळेला वेगळ्या मंडळांचे असतील, वेगळ्या संस्थांचे कार्यकर्ते असतील, ते घरोघरी फिरायचे आणि भिक्षा आपण कशी मागतो ना तेवढ्याच पवित्र भावनेने ते म्हणायचे की लातूरला मदत पाठवायची आहे, मदत द्या. मग लोक आपापल्या घरात जे जे असेल ते आणून त्यांच्याकडे द्यायचे, त्याचं संकलन व्हायचं आणि ते ट्रकचे ट्रक भरून लातूरला, पुण्यातनं हजारो ट्रक मदत ही पुण्यातनं लातूरला गेली होती. हे 15 वर्षापूर्वीचं, 20 वर्षापूर्वीचं. पण आता काळ बदलतोय, भावना तीच आहे, लोकांना मदत करायची, पण त्याच्यासाठी आता घरोघरी नाही जावं लागत. एखादा मेसेज तयार होतो, तो व्हॉट्सअपवरती ब्रॉडकास्ट होतो, सोशल मीडियावरती त्याच्या पोस्ट बनतात, त्याचे व्हिडिओज बनतात, ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि पहिले जेवढी मदत जमा व्हायची त्याच्यापेक्षा कैक जास्ती पटींनी मदत ती जमा होते आणि ती योग्य ठिकाणी पोहोचवली जाते. त्याच्यामुळे काय कार्यपद्धती जी आहे त्याच्यामध्ये दर 15-20 वर्षांनी बदल होणं हे स्वाभाविक आहे, ते व्हायलाच पाहिजे. पण ही जी कार्यकर्तागिरी आहे, तो जो किडा आहे ना, तो अजून तसंच आहे. अच्छा, मग त्या आधीच्या त्यांच्या क्वालिटीमध्ये आताच्या असं काही हे वाटतं की नाही बाबा ते ती क्वालिटी पाहिजेच होती ह्यांच्यामध्ये पण, का प्रत्येक याच्यामध्ये कार्यकर्ता जसं तू म्हटलं की कार्यकर्ता पण ही वृत्ती सेमच राहते, फक्त त्यांची पद्धत बदलते, अशी राहते का फक्त? माध्यम बदलतं, जे साध्य आहे त्याच्यातलं ते तसंच राहतं. आणि आपण असे कम्पेअर नाही करू शकत की मग पूर्वीचे कार्यकर्ते म्हणजे खूप चांगले, मग आता तसं नाही राहिलं. मुळात काय माहितीये का, कोणी तुम्हाला घरी निमंत्रण द्यायला आलेलं नसतं की बाबा रे तू हे काम कर बर का. हा आपला किडा असतो की आपल्याला वाटतं की आपल्याला हे करायचंच आहे. त्यामुळं दुधात पाणी चालतं, पाण्यात दूध चालत नाही, ह्या नियमाप्रमाणे थोडंसं 19-20 झालं तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. त्याच्यावर आपण असं जजमेंटच नको व्हायला, नाही मग पूर्वीचे कार्यकर्ते असे होते मग आत्ताचे कार्यकर्ते असे, असं नाही. तो काम करतोय, त्याचं सगळं घरदार हे सगळं सांभाळून तो कोणाच्या तरी मदतीला धावून जातोय, हेच खूप आहे. ओके, तो जे करतोय त्यालाच आदर द्यावा, तेच करावं. जास्त करून हसत तसं त्या पद्धतीला गोष्टी करून करतोय हे महत्वाचं. बरोबर. आता तसे ते फक्त म्हणणारे खूप असतात, करणारे कमी असतात, त्या पद्धतीने सगळ्यांची. आणि आपलं आता तू आता एखादं समाजकार्य हाती घेतलेस किंवा सुरुवात केली असेल लहानपणापासून आतापर्यंत, तर तुला घरच्यांचा सपोर्ट किती होता त्या गोष्टीसाठी, किंवा घरच्यांकडनं आता मला तरी हे म्हणजे ऐकायला खूप मिळतं किंवा शिवाय खूप मिळतात की बाबा कशाला अशा भाकऱ्या हे करतोयस, किंवा अजून बऱ्याचशा अशा मम्मींकडनं किंवा आपल्या घरच्यांकडनं म्हणे ऐकायला मिळतात. तसं काय तुझं झालं होतं का? नाही, हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत घडतंच. काय घरच्यांना काळजी असते, बरोबर, की मुलगा किंवा मुलगी त्याचं रेग्युलर काम करायचं सोडून किंवा ते करता करता अजून दुसरं काहीतरी करतोय, त्याच्यामध्ये डायव्हर्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते, किंवा कुठेतरी वापरला जातोय का हा कोणाकडनं तरी, ही घरच्यांना स्वाभाविक भीती असते. हे करताना याची वेगळी संगत बदलून हा कुठल्या वेगळ्या ट्रॅकवरती जातोय का, ही पण घरच्यांना काळजी असते. त्याच्यामुळं घरच्यांकडनं हे जे येतं लष्कराच्या भाकऱ्या भाजणं किंवा सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा एक धाक राहणं घरच्यांचं, हे खूप स्वाभाविक आहे, त्याचा आपण आदर करायलाच पाहिजे. पण ती एक फेज असते. एकदा जेव्हा घरच्यांना विश्वास येतो ना की हा काम करतोय आणि चांगलं काम करतोय, हा योग्य लोकांच्या बरोबर काम करतोय, कदाचित तेव्हा ते बोलून नाही दाखवणार, पण तुमच्या घरच्यांना या गोष्टीचा अभिमान असतो की हा माझा मुलगा काहीतरी, मनातल्या मनात एक अभिमान असतो, त्यांना एक अभिमान असतो की अरे हा काहीतरी चांगलं करतोय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन एकदा तो विश्वास तुम्ही संपादन केला तर कामामध्ये असं खूपदा घडतं की तेव्हा तुमचे सोर्सेस संपतात, तुमची ताकद लिमिटेड होऊन जाते. त्यावेळेला एखाद्या एक्स्ट्रा ताकदीची गरज लागते, एखाद्या एक्स्ट्रा पाठिंब्याची गरज लागते. तेव्हा तो सगळ्यात पाठिंबा सगळ्यात पहिल्यांदा घरातूनच मिळतो. आपल्याही नकळतपणे ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. सांगू नाही शकत किंवा बोलून ते बोलून नाही दाखवत, पण आपल्या पाठीशी असतं, त्यांचं आपल्यावरती लक्ष पण असतं आणि गरज पडल्यानंतर ते आपल्या बरोबर पण उभे राहतात. आणि आता तू ह्या सगळ्या समाजकारण म्हणलं किंवा काय म्हणू आपण सोशल वर्क या सगळ्या गोष्टी म्हणल्या, तर आपल्याला तिथं सगळ्याच गोष्टींचं पाठबळ लागतं. मग अगदी पैशाचा असेल किंवा हे, मग त्या टायमाला तुला कसा अनुभव आला किंवा लोकांनी कशी मदत केली किंवा त्या गोष्टींचं गणित जमवायला कधी प्रॉब्लेम झाला का? सुदैवाने काय झालं, आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या दोन्ही चांगले गुरु मिळत गेले. आम्ही जेव्हा करायचो म्हणजे अगदी कॉलेजच्या काळामध्ये एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा काही मदतीची गरज असायची, तेव्हा आमचे जे सगळे मोठे भाऊ म्हणजे आमच्या सगळ्यांचं भावांचंच नातं तयार झालं प्रत्येकाच्या बरोबर, आमच्या सगळ्या गुरु लोकांच्या बरोबर.
जेव्हा आम्ही त्यांच्याकडे एखादी मदत मागायचो किंवा ते होऊन मदतीचा हात पुढे करायचे, त्यावेळेला ते ही पण एक जाणीव करून द्यायचे की काही कालावधीने तुला स्वयंपूर्ण व्हायचे, हे सगळं तुझं तुला करायचंय आणि त्याच्या पुढे जाऊन तुला ते दुसऱ्या कोणाला तरी ट्रान्सफर करायचंय. म्हणजे आज जर आम्ही तुला काही मदत करत असू तुझ्या कामामध्ये, तुला लवकरच या पॉइंटला यायचंय की तू पुढच्या जनरेशनला तू मदत करायची. हा जो विचार आहे तो सुदैवाने आमचे जे सगळे गुरु लोक आहेत त्यांच्याकडनं दिला जायचा. त्याच्याचमुळे फार कमी वयामध्ये आम्ही व्यवसायाला सुरुवात केली. जे एक नाव तयार झालं होतं, जे एक विश्वास तयार झाला होता, त्याच्यातनं व्यावसायिकदृष्ट्या पण चांगलं यश मिळत गेलं आणि लवकरच आम्ही वर्गणी मागणारे न होता वर्गणी देणारे हे आम्ही सुदैवाने खूप लवकर झालो. आणि त्यामागचं कारण पहिल्यापासून आम्हाला आमचे जे सगळे गुरु लोक असतील, म्हणजे सगळे दुनियादारांमधलेच की ज्यांनी अगोदर 10-15 वर्ष सेम गोष्टी केलेल्या आहेत, त्यांचे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले. त्या अनुभवातून आम्ही शाणे झालो. आता उलट झालंय की आता जी पुढची पिढी आहे त्यांना आम्ही आमच्या काय काय चुका झाल्या हे सगळ्यात पहिलं म्हणतो, माझ्याकडनं हे चुकलं हे चुकलं हे चुकलं, तू हे करू नको, बाकीचं तुला काय पाहिजे ते कर, काय लागलं तर आम्ही बरोबर आहोत. आता म्हणजे जी कार्यकर्त्यांची जी तिसरी पिढी तयार होती ती आमच्या या 2 पिढ्यांच्या पेक्षा जास्त स्ट्रॉंग आणि कार्यक्षम तयार होती. वा, म्हणजे तो जो एक आपला असती परंपरा किंवा जो विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देत राहायचं, हे तुम्ही तुमच्या गुरूंपासून तुमच्यापर्यंत आणि आता पुढच्या लोकांपर्यंत तुम्ही देत आलाय. गुड. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की सामान्य कार्यकर्ता जो असतो त्याचा प्रवास हा, ज्या आपण तू जसं म्हटलंस की माझा 8वी पासून 10वी पासून माझा प्रवास झाला कार्यकर्त्याचा, त्यावेळेस तू आंदोलनात भाग घेतला होता. तो जनरली सामान्य कार्यकर्त्याचा प्रवास हा शाळेमधनं कॉलेजमधनं इथून सुरुवात होतो आणि आपण असं म्हणू की त्याची पंढरी जाते राजकारणापर्यंत. तर सामान्य कार्यकर्त्यांनी खरंच राजकारणात यावं असं तुला वाटतं का, आणि काय त्याबद्दल म्हणू शकतो का? कारण खूप वेळेला असं पण होतं की हे कार्यकर्त्यावर खूप अन्याय होतो, कार्यकर्ता हा अन्यायाच्या खालीच दडला जातो. तर मग तुला काय वाटतं ह्याबद्दल? दुर्दैवाने मी खूप जाणीवपूर्वक दुर्दैवाने हा शब्द वापरतोय की दुर्दैवाने गणेशोत्सव मंडळ असेल किंवा समाजकारण असेल, वेगळ्या संघटना असतील, याच्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रवास हा राजकारणात जाण्याचं प्रमाण, पुन्हा मी तेच सांगतो, दुर्दैवाने आपल्याकडे ते कमी आहे. ते खूप जास्ती असायला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे काय आलंय, आपल्याकडे उगाच राजकारण, राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ते यांना विनाकारण एक तो असा टॅग मारलेला आहे की हे म्हणजे वाईटच. म्हणजे मी असे अनेक कार्यकर्ते बघतो की जीव तोडून काम करत असतात, पण राजकारणात विचारला ना की त्यांचा नको रे बाबा, नाही बाबा आपण थोडी त्याच्यासाठी करतो, हा गैरसमज आहे. तो गैरसमज पुसला जावा ही माझी मनापासून इच्छा आहे. कारण की कार्यकर्ता म्हणून आपण एक मान्य केलं पाहिजे की एका पॉइंट नंतर आपल्याला जेन्युअनली लोकांसाठी काम करत असेल तर आपल्याला शासन दरबारी जावंच लागतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी तुम्ही राजकारणाचा भाग असणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या पक्षात असाल किंवा कुठले, म्हणजे नॉट नेसेसरी की राजकारणात गेलं म्हणजे एखाद्या पक्षात गेलं म्हणजेच तुम्ही राजकीय कार्यकर्ते आहात असं काही नाहीये. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात की त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करू शकता. तुमच्या भागामध्ये मतदान घडवून आणण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून, लोकांच्या मतदानाचा अवेअरनेस घडवून आणणारे म्हणून तुम्ही काही काम केलं तरी ते राजकीय काम असतं. दुर्दैवाने असं झालंय की कार्यकर्त्यांनी उगाच राजकीय पक्ष किंवा राजकीय काम याला एक टॅग मारून ठेवलाय. तो टॅग पुसला जाण्याची गरज आहे आणि या दोन्हीकडनं होणार आहे. ही राजकीय पक्षांची पण जबाबदारी आहे की त्यांना जर चांगले कार्यकर्ते हवे असतील तर त्यांना थोडंसं त्यांची विश्वासार्हता वाढवली पाहिजे. आणि ही एकीकडे कार्यकर्त्यांची पण जबाबदारी आहे की त्यांनी स्वतःला एका ठराविक कोशामध्ये बंद करून न ठेवता त्यांनी राजकीय वाटचाली केलीच पाहिजे. कारण की आपली प्रत्येक गोष्ट, आपली छोट्यात छोटी गोष्ट ही राजकारणाशी संबंधित असते. त्याच्यामुळे जर तुम्ही काम करताय, एवढं दुनियादारा करताय, कोणी न सांगता तुम्ही एवढं सगळं होऊन करताय, मग थोडक्यात कशाला कमी पडायचं ना. तुम्ही राजकीय सिस्टीमचा भाग असलंच पाहिजे असं माझं मत आहे. पण मग हे सगळं करताना तो जो एक सामान्य कार्यकर्ता असतो त्याच्यावर कुठं ना कुठं अन्याय होतो असं वाटतं? नाही, असं प्रत्येक वेळेला होतं असं नाही. की खूप गोष्टी अशा आहेत की अनेक कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये गेले, त्यांच्या कामातनं त्यांना जो अनुभव आला होता तो त्यांनी पॉझिटिव्हली वापरला. म्हणजे थोडक्यात मंडळ असेल, संघटना असेल, या सगळ्या ठिकाणी जे शिकलं त्याचं इम्प्लिमेंटेशन राजकारणामध्ये केलं आणि खूप चांगलं यश त्यांना त्याच्यामध्ये मिळालं. अशी संख्या पण चांगली आहे. दुसरीकडे
असे पण खूप कार्यकर्ते आहेत की ज्यांनी राजकीय पक्षामध्ये गेले, त्याच्यात त्यांना एक नैराश्य येतं आणि मग त्यातनं ते बाहेर पडतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात. असे कार्यकर्ते खूप आहेत. पण जो खऱ्या अर्थाने म्हणजे आपण म्हणतो ना की सोनं खूप वितळून 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 जेव्हा हे करतात तेव्हा त्याची गुणवत्ता वाढत जाते. त्यामुळे जर तुमचा कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही स्वतःला तेवढं चटके देऊन घेतले असतील, तेवढं जर तुम्ही स्वतःला वितळून घेतलं असेल, तर तुम्ही राजकारणात जा, व्यवसायात जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तिथं तुमची जी गुणवत्ता आहे, जे तुम्ही चटके सोसून सोसून जी गुणवत्ता अंगी मिळवली आहे, ती कुठल्या तरी पॉइंटला चकाकून फुटतेच आणि त्यावेळेला तुम्ही सगळ्यांच्या पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने स्टँड आउट होता करू शकता. अच्छा, तू पण काही वर्षापूर्वी तू एका म्हणजे राजकीय पक्षाचा भाग तू होतास आणि अजून पण आता तू त्या वाटचालीवर पुढं काही ना काहीतरी करतोच. तर त्याबद्दलच तू गोष्टी कशा सांगशील आणि तुझ्या पुढे जाऊन म्हणजे असं मी एकदम प्लॅनिंग असं नाही म्हणणार, पण तुझे ध्येय किंवा उद्देश काय असं मी नक्की विचारू शकेल तुला. आता जे आपण बोलत होतो ना त्याच्याच पुढचा हा प्रश्न आहे. म्हणजे मला वाटलंच होतं की तू ह्या विषयावरती येशील, पण आहे ना आता मी जे तुला सांगितलं हे मला सगळं रिअलायझेशन कधी आलं कोरोनाच्या काळामध्ये. की कोरोनामध्ये जवळजवळ 1.5-2 वर्ष माझे सगळे सहकारी आणि मी 1.5-2 वर्ष पूर्ण वेळ रस्त्यावरती होतो. तेव्हाही जाणवत होतं की आता आपण कार्यकर्ते म्हणून काम करतोच आहे, पण आता जर आपण राजकीय लिडरशिप म्हणून जर डिसिजन मेकिंग मध्ये असतो तर कदाचित आपण अजून चांगलं काम करू शकलो असतो. पॉवर मेकिंग आपल्याकडे असते. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की आपण राजकीय पक्षाचं म्हणजे जो ट्रॅक आपण खूप वर्ष बाजूला ठेवलेला आहे तो आपण स्वीकारला पाहिजे, आपण तिकडे चालायला सुरुवात केलीच पाहिजे. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं ते माझं स्वतःचं सेल्फ रिअलायझेशन होतं की अरे आपण उगाच स्वतःला एवढ्या कोशामध्ये अडकून ठेवतोय, आपण स्वतः राजकीय पक्षामध्ये गेलं पाहिजे, आपण राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं पाहिजे. अच्छा, आत्ताची माझी जी भूमिका आहे तो थोडासा स्वल्पविराम आहे. तो एक वेगळा विषय की हा स्वल्पविराम का घ्यावा लागतो, पण माझा तेव्हा पण विचार हाच होता, आज पण हाच विचार आहे आणि भविष्यात पण तोच विचार असेल की राजकारण हे साधन आहे, राजकारण हे माझं साध्य नाही. बरोबर, राजकारण हे साधन आहे. त्याच्यामुळं जे काही निर्णय घेईल, ज्या काही गोष्टी सगळ्यांच्या सर्वानुमते ठरवेन, या नक्कीच या दृष्टिकोनातून असतील की राजकारणाचा साधन म्हणून वापर करून त्याच्यातनं जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक निर्णय होईल. पण आत्ताची राजकीय भूमिका फक्त स्वल्पविराम आहे, तो पूर्णविराम 100% नाही. अच्छा, म्हणजे पुढे जाऊन पण तुला म्हणजे असं यायचं की बाबा मला काम करायचंच आहे, पण ते काम करताना मला जी पॉवर लागणार आहे ती राजकारणात गेल्याशिवाय ते मला मिळणार नाही होऊ शकत तसं. बरोबर. आणि आता या सगळ्या आत्तापर्यंतच्या आपल्या म्हणजे तुझ्या आत्तापर्यंतच्या 15-16 वर्षाच्या प्रवासामध्ये एखादा असा सुखद क्षण कुठला आहे किंवा असा टर्निंग पॉईंट कुठला ठरला किंवा काय असे आम्हाला किस्से ऐकायला आवडतील? खूप आहेत असे. म्हणजे मला अजूनही आठवतं की जेव्हा SMS चा काळ होता, म्हणजे साधारण सन 2008 वगैरे तो जो काळ होता, तेव्हा बरोबरीची मुलं जेव्हा चुकून एखाद्या मुलीचा मोबाईल नंबर मिळवायचा आणि तिला SMS करायचा वगैरे, हे तेव्हा व्हॉट्सअप बेस्ड प्रकार नव्हता, SMS होता. त्या काळामध्ये माझं चॅटिंग किरण बेदींशी व्हायचं. अरे बापरे. ही खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे चॅटिंग मध्ये काय असायचं, मला त्यांच्या कार्यक्रमाला, माझ्या कार्यक्रमाला मला त्यांना बोलवायचं. त्या भर स्टेज वरती सगळ्यांच्या देखत म्हणजे जवळजवळ 4-5 हजार मुलं मुली समोर होते आणि माझ्या खांद्यावरती हात टाकून म्हणाले की वो मुझे बार बार मेसेज करने वाला लड़का कौन था. म्हटलं की मॅडम मैं था. त्याने माझ्या खांद्यावरती हात टाकला. त्या सगळ्यांच्या देखत त्या मला म्हणाले की मैं तुमको शुक्रिया कहना चाहूंगी कि तुम्हारी की वो मैसेजेस की वजह से मुझे आज मेरी ड्यूटी निभाने का मौका मिला. वाह. असं किरण बेदींनी एवढ्या 4-5 हजार मुलं मुलींच्या समोर माझ्या खांद्यावरती हात टाकून ते सांगितलं. असे खूप प्रसंग आहेत. म्हणजे माझ्याकडे एकदा शंकर महादेवन आले होते, तर आल्या आल्या शंकर महादेवन यांनी मला जी मिठी मारली होती अशी एकदम आपलेपणाने, हा खूप वेगळा अनुभव होता. एक सामान्य मध्यमवर्गीय घरातला मुलगा की ज्यांना आपण असे टीव्ही मध्ये बघतो, हे बघतो, या लोकांचा तुमचा इतका जवळ संपर्क येतो, ते लोक तुमच्यावरती इतकं भरभरून प्रेम करतात. असे त्यामुळे खूप अनुभव आहेत. याच्यातला प्रत्येक दिवस एक अनुभव असतो. कोरोना काळामध्ये, म्हणजे कोरोना काळामध्ये लोकांना जेव्हा बेड्स मिळत नव्हते, की कोणाला काय ऑक्सिजन मिळत नाही, कोणाला बेड मिळत नाहीये, तेव्हा आम्ही नॉनस्टॉप फोन चालू असायचे. म्हणजे एका फोनवरती बोलताना 5-5, 6-6 कॉल वेटिंग वरती असायचे. पण जेवढे कॉल्स यायचे, सकाळी साधारण 4-4:30 वाजता फोन यायला सुरुवात व्हायची, तर रात्री 2 पर्यंत फोन चालायचे. बरोबर आहे. रात्री हार्डली 1-2 तास असे असायचे की तेव्हा एकही फोन नसायचा.
पण ते जेवढे फोन यायचे त्याच्यातल्या जवळजवळ 70 ते 80% लोकांना त्यांना जे लागते ते उपलब्ध करून देण्यात आम्ही यशस्वी व्हायचो. तर समोरचा माणूस कोण आहे हे दिसायचं पण नाही, पण तो प्रत्येक माणूस त्याचं काम झाल्यानंतर जे फोनवरती आशीर्वाद द्यायचा, त्यांचे ते भरभरून मेसेजेस यायचे, ते म्हणजे धन्य पावायचो आपण. ते शब्दातच नाही सांगता येणार की तेव्हाचा आनंद, तेव्हाचं समाधान हे किती वेगळं आणि किती मोठं असायचं. असे हजारो अनुभव आले आणि तीच एनर्जी असते. हे येणारे चांगले अनुभव हे तुम्हाला अजून जास्ती काम करायला प्रेरित करत असतात, प्रमोट करत असतात. मला अजूनही आठवते कोरोनामध्ये थोड्या काय ह्याच्यामध्ये आपण एकत्र मिळून काम केलं होतं आणि तो अनुभव खूप छान होता. म्हणजे जसं तू म्हटलं की बाबा कंटिन्यू कॉलिंग आपण करायचो आणि त्या टायमाला म्हणजे आपलं एकच उद्देश होतं की काही करून त्याला योग्य टायमात, मेन म्हणजे योग्य टायमात मदत मिळाली पाहिजे. बेड असेल, इंजेक्शन असेल, प्लाझ्मा असेल, ब्लड असेल, त्या पद्धतीचं. सो तो म्हणजे मलाही खूप तो छान अनुभव आला होता की बाबा आपण तशा पद्धतीने त्यावेळेस काम केलं होतं. मग आता सामाजिक क्षेत्रामध्ये म्हण किंवा सगळ्या विभागामध्ये जेव्हा काम केलंस तू, पथकाची सुरुवात त्याकडे कसं काय वळालंस? युवा वाद्य पथक म्हणून आपलं जे पथक आहे, सगळी पथकं गणेशोत्सवासाठी सुरू होतात. भारतातलं दहीहंडीसाठी सुरू झालेलं सगळ्यात पहिलं पथक हे युवा वाद्य पथक असेल. की आपला जो एक पुस्तक दहीहंडी नावाचा कार्यक्रम असतो, ती एक लोक चळवळ म्हणून उभी राहत होता. तर ही चळवळ अजून वाढावी, त्याच्यामुळे इतर पथकांना प्रत्येक वेळी निमंत्रित करण्यापेक्षा आपलं स्वतःच पथक असावं या विचाराने आम्ही सुरुवात केली आणि युवा वाद्य पथकाची स्थापना झाली. सुदैवाने युवा वाद्य पथक हे महाराष्ट्रातलं एक ट्रेंड सेटर पथक ठरलं. आम्ही अनेक पायंडे पथकांमध्ये सुरू केले युवा वाद्य पथकाच्या माध्यमातून, की आता सगळीकडे ट्रेंड झालाय. उदाहरणार्थ पथकाचे हिशोब देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जो वादक आपल्याकडे एकही रुपया न घेता येतो, त्याचे 2 महिन्यातले खूप जास्ती वेळ तो आपल्यासाठी देतो, हे सगळं घडतं. पथकांवरती खूप मोठा आरोप असतो की पैसे कमवण्यासाठी होतं. खरं तर असं काहीच नसतं. पदरचे पैसे घालवून हे सगळं चालू असतं. पण जो वादक आपल्याकडे येतो त्याला त्याच्या पालकांना इथं नेमकं काय घडतं, याच्यातनं किती पैसे मिळतात, त्याच्यात तोटा किती होतो किंवा जे काय होतं, हा सगळा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणं हे पथक प्रमुख म्हणून आपलं काम आहे. ज्याच्यामुळे युवा वाद्य पथकामध्ये आम्ही हा एक प्रकार सुरू केला की हिशोब दिलं जाणं, की आता पुण्यातल्या जवळजवळ 50% जास्ती पथकांमध्ये आता ते सुरू झालं. हिशोब देणं असेल, आई वडिलांना किंवा यांना 2 पथकं समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात खुन्नस किंवा काही भांडणं बिंडणं न होता एकमेकांचा वादक म्हणून आदर करणं आणि दोघांनी पहिल्यांदा एकमेकांच्या वाद्यांचं पूजन करणं आणि त्याच्यानंतर एकत्रित वादन करणं, हा पायंडा युवा वाद्य पथकामुळे सुरू झाला. अभिनव वाद्यपूजनासारखी गोष्ट असेल की पथकं वेगवेगळी असली तरी प्रत्येकाचा त्या वाद्यांबद्दलची जी निष्ठा आहे, ते जे प्रेम आहे, ते एकच आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या पथकांच्या वाद्यांचं एकत्रित वाद्यपूजन असेल, असे अनेक पायंडे हे युवा वाद्य पथकाच्या माध्यमातून करत गेलो. मुळात काय यायचं, गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता म्हणून आमची जडणघडण इतकी पक्की होती की त्याच्यामुळे पथकामध्ये नेमकं काय करायचं किंवा पथक कशासाठी असायला पाहिजे याच्या आमच्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होत्या आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो. वा, म्हणजे मग तुला कधी असं वाटलं नाही का पथक चालू केले, मी ढोल घ्यावा, हात बांधावा किंवा ताशा बांधावा आणि लक्ष्मी रोडला उतरावं, मस्तपैकी लीड घ्यावी मस्तपैकी, असं कधी? असं सगळ्यांनाच वाटतं, पण माझं काय आलं, म्हणलं ना की गणेशोत्सव इतका भिनलाय ना आमच्यामध्ये. मला अजूनही आठवतं 30 जुलै 2011 जे युवा वाद्य पथकाचा पहिला दिवस होता, त्या दिवशी 20च ढोल होते युवा वाद्य पथकाकडे. सगळी मुलं मुली थोडंसं वादन शिकायचा प्रयत्न आला. सगळेजण सूचनांना समोर बसले. म्हणलं कोणाची काय सजेशन्स, कोणाची काय सूचना. तर एका मुलीने हात वरती केला. ती म्हणाली की मला जो तासभर पाणी हवं होतं पण मला पाणीच नाही मिळालं. मी त्या दिवशी ढोल बांधला होता, पण जेव्हा ते सूचनांचे ते मी ऐकलं, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत, आता युवा वाद्य पथकाचे 13वं वर्ष चालू आहे, मी 13 वर्षात एकदाही ढोल नाही बांधला. पण फक्त पाणी वाटण्याचं काम हे पथकामध्ये मी करतो. थोडासा वेळ मिळाला अधनं तर झांजा वाजवतो. पण कार्यकर्ता, मी तेच म्हणतो ना की कार्यकर्ता इतका त्यातला पक्का होता की त्याच्यामुळं कधी ढोल ताशा वाजवायची संधी नाही मिळाली. पाणीच वाटण्याची जबाबदारी इतकी वाढत गेली की त्याच्यामुळे वादन करायचं राहूनच गेलं. मग कधी आता अशी संधी भेटली किंवा लक्ष्मी रोडला वाजवायचं आहे, मग काय तू हातात घेशील? झांज, ध्वज, ताशा? झांज. मी आता झांजच वाजवतो. मी झांजच वाजवतो. आणि लक्ष्मी रोड हा मुद्दा नाहीये, जिथं कुठं गणपती बाप्पा तिथं आहे, मग तो रस्ता लक्ष्मी रोड असू द्या, कुमठेकर रोड असू द्या किंवा अजून एखाद्या वस्ती भागातली छोटीशी गल्ली असू द्या,
ते त्या गणपती बाप्पासाठी, त्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आपण वादन करतोय. रस्ता कोणता का असो, त्याने काही फरक नाही पडत. वादन आपण तर बाप्पा समोर करतोच आणि ते कुठलाही जो असं म्हणला गणपती बाप्पा असेल त्या समोर करतो आणि छानही वाजवतो. असं नाही की ह्या बाप्पासाठी असं वाजवून त्या बाप्पासाठी तसं वाजवा. फक्त एक प्रत्येक वादकाची, पुण्यातल्या वादकाची इच्छा असते मला एकदा तरी लक्ष्मी रोडला वादन हा, करायचं. त्या बाबतीत पण आम्ही ट्रेंड सेटर ठरलो की 2015 साली जेव्हा पुण्यातली सगळी पथकं लक्ष्मी रोडला जाण्यासाठी फार जीवाचा आटापिटा करत होते, तेव्हा युवा वाद्य पथक हे पहिलं पथक असं होतं की ज्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन की लक्ष्मी रोडची मिरवणूक मिळवण्यासाठी आम्ही असा कोणताही आटापिटा करणार नाही. आणि ते 2 वर्ष आम्ही लक्ष्मी रोडला फिरकलो पण नाही वादनासाठी. का? कारण की सगळे रस्ते गणपती बाप्पासाठी आहे, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आहे, हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही करत होतो. अनेकांनी हा विचार स्वीकारला, अनेक वादकांनी त्या पद्धतीने आपली भूमिका बदलली. मग त्याच्यानंतर जशी निमंत्रण येतील त्या पद्धतीने कुठल्या रस्त्यावरती वादन करायचं असं विचार न करता आम्ही वादन करतो. मग आता अनेकदा लक्ष्मी रोडला वाजवायला मिळतं, जातो तिकडं, पण त्याच्यासाठी हून काही केलेलं नसतं. तू असं म्हणलं की अभिनव वाद्यपूजन जे सर्व पथकांचं मिळून आपण करतो, आमचं पण शिववर्धन पथक त्यामध्ये असतं आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आपण प्रत्येक वर्षी त्या कार्यक्रमाला एकत्र येतो, भेटतो आणि खूप सगळ्यांची गर्दी असती. एक संमेलन म्हणून आपण एकत्र घडतं, एक छोटासा सोहळा, मोठा सोहळा म्हणून, छोटा असं नाही म्हणता येणार. वेगवेगळे कला क्षेत्रातील लोक त्यामध्ये येतात सगळेजण, प्रत्येक वर्षी मी स्वतः असतो त्यामध्ये आणि छान वाटतं खूप. तर बाकीची लोक तू अशी जोडत गेल्याचं, शंकर महादेवन झाले, मला आठवते अजय अतुल आले होते, आय गेस सोनू निगम पण एकदा, तौफिक कुरेशी आले होते, हरिहरन आले होते, अजय अतुल, पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया, पद्मविभूषण प्रभाताई यात्रे, अशी सगळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावरची लोक येऊन ते आपल्या वाद्यांचं त्यांनी आतापर्यंत पूजन केलेलं आहे आणि अगदी त्यांनी म्हणजे मनापासून ते सगळं स्वीकारलं गोष्ट. मला असं म्हणजे रिसेंटली गोष्ट आहे मला जस्ट आठवली. आत्ताच आपले सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई गेले, त्याच्यात पण त्यांच्याबद्दल पण तू एक पोस्ट शेअर केली होतीस, तर त्याबद्दल काय सांगशील? कसं नातं होतं आणि कसं काय त्यांचं आतापर्यंत तुला सहवास लाभला किंवा काय? नितीन चंद्रकांत देसाई या माझ्या दृष्टीने खूप वेगळ्या प्रकारचा विषय, खूप भावनिक नातं आमचं होतं. मुळात आमच्या दोघांमध्ये कॉमन एक गोष्ट होती की दोघांचे कार्यकर्ता, उपजत जो कार्यकर्ता आहे, गणपती मंडळाचा कार्यकर्ता, जसं माझं सेवा मित्र मंडळ तसं त्यांचं लालबागचा राजा. तर त्याच्यामुळं गणेशोत्सवाबद्दल असलेली ओढ हे आम्हाला दोघांना बांधून ठेवणारी गोष्ट होती. 2009 साली आम्ही जो युवा नावाचा जो कार्यक्रम केला होता, त्या युवामध्ये अनेक लोक येऊन गेले, त्याच्यामध्ये नितीन दादा सगळ्यात पहिल्यांदा आले होते. आणि त्यानंतर आमचं जे आपण ट्युनिंग जमणं म्हणतो, फ्रिक्वेन्सी मॅच होणं म्हणतो, तसं आमचं झालं. त्याच्यानंतर आम्ही खूप काळ एकत्र पण काम केलं. नितीन देसाई तर मला कायम म्हणायचे की वैभव, तुम्हाला फक्त कार्यक्रमांना पाहुणा म्हणून नको बोलवू, तू राजकारणात जर निवडणूक लढव, मला पूर्ण वेळ तुझ्या प्रचाराला यायचंय. इतका मोठा आंतरराष्ट्रीय लेवलला गाजलेला माणूस मला अशा पद्धतीने प्रोत्साहन द्यायचा. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा विषय येईल, जिथे जेव्हा जेव्हा भव्यता दिसेल, जेव्हा जेव्हा एखादा सामान्य मराठी माणूस एखादं मोठं स्वप्न बघताना दिसेल, जेव्हा एखादा माणूस त्याच्या व्यावसायिक गुणवत्तेमध्ये समोरच्याला ठरलेल्यापेक्षा जास्ती काहीतरी देण्यासाठी जीव तोडताना दिसेल, अशा प्रत्येक वेळी आयुष्यभर नितीन देसाईंची आठवण येत राहील. वा. आणि तू जसं म्हणलं, जेवढ्या मातब्बर लोकांची नाव घेते तू, सगळ्यांना तू व्यवस्थित पद्धतीने तू जोडून ठेवलेस आणि अजून पण पुढे जाऊन वेगवेगळे लोक आपल्याला म्हणजे सर्वांनाच पथकातले जे असतील किंवा लोकांना म्हणजे मिळतील भेटायला अशा पद्धतीने. तर दादा, आपण आता पुढच्या सेगमेंटकडे वळू. थोडासा माझा आवडता सेगमेंट आहे रॅपिड फायर. तुला मी 2 प्रश्न विचारणार आणि त्यातलं तू एक निवडायचा आहे आणि प्रामाणिकपणे निवडायचा आहे. तर सगळ्यात छोटा प्रश्न आहे की पुरणपोळी का बिर्याणी? बिर्याणी. ओके. सेवा मित्र मंडळ का वंदे मातरम संघटना? सेवाभाव असलेली वंदे मातरम संघटना. म्हणजे एकत्रच उत्तर द्यायचं होतं. रमणबाग की युवा? ओके. मंडळाचा कार्यकर्ता की राजकारणातला कार्यकर्ता? मंडळाचा कार्यकर्ता. मंडळाची सुरुवात आपली तिथूनच एकदम. आणि शेवटचा माझा असा प्रश्न आहे की अनिश पाडेकर का मनीष पाडेकर? अरे अवघड प्रश्न आहे हा. दत्तात्रय पाडेकर आणि नीलम पाडेकर, म्हणजे अनिश मनीषचे आई बाबा, की ज्यांच्यामुळे मला एवढे जीवाला जीव देणारे मित्र आणि भाऊ मिळाले आणि मोठ्या विश्वासाने इतके वर्ष त्यांनी आम्हाला एकत्र काम करून दिलं.
इनफॅक्ट आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळं दत्तात्रय पाडेकर आणि नीलम पाडेकर. ग्रेट ग्रेट. तुला आत्ताच दादा पुणे परिवाराकडनं आदर्श गणेशोत्सवातला आदर्श कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मिळालाय. तो खूप मोठा पुरस्कार येतो, तर काय सांगशील तू त्याबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासाठी तो पुरस्कार नसून ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. मी त्याकडे एक जबाबदारी म्हणूनच बघतो आणि आयुष्यभर बघत राहील. मी खूप वर्षांपूर्वी असं एक वाक्य ऐकलं होतं की पुरस्कार माणसाला बिघडवतात. म्हणजे पुरस्कार माणसाला बिघडवतात ही एक फॅक्ट आहे. त्याच्यामुळं अनेक वर्ष मी आवर्जून असे पुरस्कार आणि या गोष्टींपासून शक्यतो लांब राहतो. ते वाक्य इतकं डोक्यात भिनले की पुरस्कार माणसाला बिघडवतात. आपण शिव्या खाऊन टीका टोमणे ऐकून आपण तयार होत असतो. पुरस्कारांमुळे बऱ्याचदा घसरण्याची शक्यता वाढते, डोक्यात जातं माणसाचं. बरोबर आहे. पण हा जो पुरस्कार आहे आदर्श गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ता पुरस्कार, ती जबाबदारी म्हणून स्वीकारताना पण मला आनंद अशासाठी होता की ते एक प्रकारे मला एक प्रकारे चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या घरातले आपलं कौतुक सगळ्यात शेवटी करतात. बरोबर. घरातले बघत असतात सगळं काय चाललंय, त्यांचं लक्ष असतं, समाधानी असतात, पण असं कधी बोलून नाही दाखवत की अरे तू हे चांगलं करतोय बरं का. सगळ्यात शेवटी मिळणारी शाबासकी ही घरातल्यांची असते. तसंच मला हा सन्मान वाटतो की हे सगळे माझ्या घरातले लोक आहेत की ज्यांना बघत बघत मी या सगळ्या दुनियादाऱ्या सुरू केल्या आणि त्यांनी शाबासकी दिली. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी आता हे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि आता आपला परीघ वाढवायची गरज आहे. म्हणजे ते एक आपण म्हणू की बाबा असं नाही की ती शेवट झालेलं आहे, ती एक परत नवीन स्टार्ट झाली. हो, त्या पद्धतीने एक वर्तुळ पूर्ण झालं, आता परीघ वाढवण्याची आता गरज आहे. आणि दादा, या आपल्या आजच्या इंटरव्ह्यूचा शेवटचा प्रश्न माझा असा असेल की तुझा आतापर्यंतचा अनुभव सांगता तू आपले जे पुढचे युवा लोक आहेत किंवा पुढची आपली नवीन पिढी असेल त्यांना तू काय संदेश देशील किंवा काय कसा अनुभव शेअर करशील? मार्गदर्शन टाईप काय सांगशील? संदेश मार्गदर्शन हे माझे सेगमेंटच नाही, कारण की मी पण स्वतः रोज काहीतरी नव्याने शिकत असतो. पण मी बघते ते करताना तरी आमची कार्यकर्त्यांची नवीन पिढी आहे त्या सगळ्यांना आवर्जून एक गोष्ट सांगत असतो की काय बरोबर करायचं हे आमच्याकडनं नाही शिकलं तरी चालेल, पण मुळात काय चुकायचं नाही हे आमच्याकडे बघून शिका. या चुका आम्ही केल्या, त्या चुका कृपा करून तुम्ही करू नका अशी माझी खूप प्रामाणिकपणे इच्छा असते. त्याच्यामुळं वयाने लहान असलेले आणि युवाचं म्हणतात तर मी पण अजून युवाच आहे, वयाने कमी असलेले जे सगळे नव्या पिढीचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना मी हेच सांगत असतो की काय चुकू नका हे सांगण्यावरती माझा जास्ती भर असतो. मी एका वाक्यात म्हणेल की बाबा कार्यकर्ता चिरतरुण असतो, चिरंजीवी असतो, 100%. त्याला कधीच वय नसतं 100%. आणि तो कुठल्याही खऱ्या अर्थाने पण तो चिरंजीवी असतो. म्हणजे आपण असे अनेक कार्यकर्ते बघतो की दुर्दैवाने ते आपल्याला सोडून जातात, पण त्यांच्या कामातनं तयार झालेल्या वस्तू, त्यांच्या कामातनं तयार झालेल्या वास्तू, त्यांच्या कामातनं तयार झालेल्या सद्भावना, त्यांच्या कामातनं तयार झालेल्या आठवणी ह्या तो माणूस गेल्यानंतर पण पुढची अनेक वर्ष असतात. अनेक वर्ष लोकांना आठवत असते की असंच एक कार्यकर्ता होता त्याने मला नोकरी लावली. उदाहरणार्थ दिघे साहेबांचं जर आपण उदाहरण घेतलं की कार्यकर्ता म्हणून त्यांनी जेवढं मोठं काम केलं, आज सुद्धा असं कोण म्हणत नाही की दिघे साहेब गेले. आज सुद्धा ते लोकांच्या आठवणीमध्ये आहेत, कामांमध्ये आहेत. असे अनेक दिघे साहेब त्याच्या आसपास जवळ जाणार आहे. म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच पद्धतीने काम करत असतो. प्रत्येकाचं प्रमाण वेगळं असतं, पण कार्यकर्ता हा चिरतरुण तर असतोच, पण तो चिरंजीवी पण असतो. खूप खूप धन्यवाद दादा, तू आज वेळ काढून आज या आमच्या सेगमेंटसाठी, या पहिल्या आमच्या छोट्याशा प्रयत्नासाठी आम्हाला वेळ दिलीस आणि आम्हाला खूप छान तुझ्याकडनं मार्गदर्शन पण भेटलं आणि खूप छान आपल्या गप्पा झाल्या. आय होप की पुढे पण अजून कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमासाठी पण आणि वेगळ्या सेगमेंटसाठी आपण पुन्हा येऊ. तुमच्या सगळ्या उपक्रम आणि हे जे सगळे तुमचे प्रयत्न चालू आहेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांपर्यंत वेगळे विषय नेण्यासाठी, ही पण एक प्रकारची चळवळच आहे, ही एक प्रकारची लोक चळवळच आहे. त्याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, कार्यकर्त्याचा प्रवास आणि कार्यकर्त्याचे विचार तुम्हाला कसे वाटले? आपल्या पहिल्याच सेगमेंटमध्ये त्यांनी एकदम धुवाधार बॅटिंग केली आणि एकदम आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे त्यांनी सगळे चौके चक्केच टाकले. तर आता आपण पुढच्या सेगमेंटला पण वळणार आहोत आणि आपलं पुढच्या सेगमेंट बरोबर असणार आहेत, नाही तुम्हीच ओळखा ना कोण असणार आहे.
आपण पुढच्या वेळेस कुठल्या तरी अशाच एका धमाल व्यक्तीबरोबर येणार आहोत आणि एका पुढचा सेगमेंट पण एकदम भारी करणार आहोत. पण त्यासाठी पहिलं तुम्ही आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.